तुम्हाला वाटत असेल की एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही एकच आहेत. पण भारतात असे अनेक लोक आहेत जे एस-आय-पी करतात. पण त्यांना वाटतं की एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही एकच आहेत. त्यांना माहितीच नसतं की म्युच्युअल फंड काय काम करतो आणि एस-आय-पी काय काम करतो. एस-आय-पी केल्याच्या नंतर आपल्याला काय त्याच्यातून मानधन मिळणार आहे किंवा काय एस-आय-पी केल्यानंतर एस-आय-पी काय आहे आणि म्युच्युअल फंड काय आहे हे त्यांना माहीतच नसतं. जर तुम्हाला एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. चला तर सुरू करूया बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील फरक. एस-आय-पी म्हणजे काय? आपण बघणार आहोत एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड मधील फरक. तर एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो ठराविक रक्कम ठराविक काळासाठी आपण सातत्यानं भरत असतो. म्हणजे एक ठराविक रक्कम आहे ती आपण ठराविक काळासाठी सातत्याने भरत असतो. जसं की ₹500 आपण दर महिन्याला एस-आय-पी करत असतो. ₹500 आपण दर महिन्याला एस-आय-पी करत असतो. ती एस-आय-पी आपण ₹500 एक ठराविक रक्कम ठराविक काळानंतर भरू शकतो. एक ठराविक रक्कम आपण ₹500 निवडली आणि ती ₹500 आपण दर महिन्याला भरतो. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय? काय आहे म्युच्युअल फंड? आपण एस-आय-पी बघितली. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय? समजा तुम्ही 10 जणी मित्रांनी मिळून प्रत्येकाने 10,000 हजार जमा केले. सर्वांनी मिळून ₹10,00,000 जमा केले. आता ती ₹10,00,000 तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला ते पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर ते कसे कराल? तुम्ही एक तज्ञ व्यक्ती फंड मॅनेजर निवडताल आणि ते पैसे त्या फंड मॅनेजरकडे देताल. तो फंड मॅनेजर अभ्यास करतो बाजाराचा. बाजारातला अभ्यास करून शेअर्स, अलग-अलग कंपनीचे ब्रँड्स किंवा अलग-अलग कंपनी जिथं गुंतवणूक आपल्याला करता येईल, तिथे अलग-अलग ठिकाणी ते पैसे गुंतवतो. म्हणजे विशिष्ट एकाच कंपनीत न पैसे गुंतवता अलग-अलग कंपनीत ते पैसे तुमचे गुंतवले जातात. म्हणजे तुमची जोखीम थोडी कमी होते. मग एस-आय-पीच्या व्यतिरिक्त तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू शकता का? म्हणजे एस-आय-पी न करता तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता का? तर हो, एस-आय-पी न करता तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. कसे? लंप्स इन्व्हेस्टमेंट. लंप्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमचे पैसे एकाच वेळी एस-आय-पीच्या व्यतिरिक्त लंप्स इन्व्हेस्टमेंट करू शकता. एस-आय-पी कधी करावी? जर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम येत असेल, जर तुमच्याकडे नोकरी असेल, जर तुमचं असं काहीतरी सिस्टम चालू असेल, की त्यातून तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम येत आहे आणि त्या ठराविक रकमेची काही टक्के भाग तुम्हाला एस-आय-पी करता येईल. म्हणजे एस-आय-पी ज्यावेळेस योग्य आहे, त्यावेळेस आपण एस-आय-पी करावी. म्हणजे एस-आय-पीला दर महिन्याला एक ठराविक रक्कम आली पाहिजे, त्यावेळेस एस-आय-पी योग्य आहे. म्युच्युअल फंडचे काही प्रकार: लिक्विडिटी, डेड, एल-ई-एस-एस हे म्युच्युअल फंडचे काही प्रकार आहेत. आणि या म्युच्युअल फंडाचे काही प्रकार अलग-अलग आहेत. म्हणजे जो म्युच्युअल फंड निवडा, त्यातील जोखीम, त्यातील रिस्क, त्यातील पुढील ध्येय हे सर्व अलग-अलग आहेत. म्हणजे तुम्ही एक म्युच्युअल फंड निवडा, तर त्या म्युच्युअल फंड तुमच्याशी रिलेटेड कसा आहे, तो त्याचा अभ्यास करायचा आणि नंतर तो म्युच्युअल फंड निवडायचा. आता मेन गोष्ट म्हणजे कोणता पर्याय योग्य? म्हणजे एस-आय-पी करणं योग्य आहे का डायरेक्ट म्युच्युअल फंड करणं योग्य आहे? बरोबर आहे ना? प्रश्न पडतो, म्युच्युअल फंड करावं का एस-आय-पी करावं? म्युच्युअल फंड करावं का एस-आय-पी करावं? म्हणजे जर तुम्हाला ठराविक रक्कम ठराविक काळासाठी दर महिन्याला येत असेल, तुमच्याकडे नोकरी आहे, सातत्यानं तुमच्याकडे महिन्याला पैसे येत आहेत, महिन्याला पैसे येत आहेत, तर ते पैसे तुम्ही त्यातून एस-आय-पी करू शकता. पण पण तुमच्याकडे एकदाच ठराविक रक्कम आहे, फिक्स रक्कम आहे तुमच्याकडे, ती एकदाच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. तर मग तुम्ही म्युच्युअल फंड सुरू करू शकता. आपल्या या आता सध्या चालू आहे या व्हिडिओचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एस-आय-पी ही म्युच्युअल फंड नाही. एस-आय-पी ही म्युच्युअल फंड नाही, पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचा एक पर्याय आहे. परत सांगतो, एस-आय-पी ही म्युच्युअल फंड नाही, पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचा एक पर्याय आहे. हे 2 वाक्ये कळायला थोडे अवघड आहेत, पण ज्याला समजले तो माणूस नक्कीच योग्य निर्णय घेऊ शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.